केंद्र राज्य संबंध घटनेच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये आहेत? घटनेचा भाग 11, भाग 12 आणि भाग 13 मध्ये बघायला मिळतात। पण तुम्हाला प्रश्न विचारला आहे की मुख्यतः कोणत्या भागामध्ये बघायला मिळतात किंवा विशेषतः कोणत्या भागामध्ये बघायला मिळतात? तो म्हणजे की घटनेचा भाग कोणता आहे? घटनेचा भाग 11 आणि त्याच्यामध्ये कलम 245 ते कलम 263। आता त्याच्यामधलं कलम 245 ते 255 याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे याच्यामधलं त्याच्यामध्ये केंद्र राज्य कायदेविषयक संबंध आपल्याला बघायला मिळतात। येतं लक्षात? म्हणजे भाग 11 मधला पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये केंद्र राज्य कायदेविषयक संबंध बघायला मिळतात, ते जे की कलम 245 ते 255 याच्यामध्ये आहेत।